मी दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्याच समुद्राच्या आतमध्ये आहे आणि आपण पाहू शकतो याच ठिकाणी काल एलिफंटाला जाणारी जी प्रवाशांची बोट होती त्या बोटला नेव्हीच्या बोटने या ठिकाणी धडक दिलेली आणि त्यानंतर मोठा अपघात घडला। या अपघातात 13 जण जे आहेत ते मृत्यू झालेले आहेत, तर 100 जणांना वाचवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अजून देखील यामध्ये 2 जण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध जो आहे या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी नेव्हीचे बोट असतील, त्याबरोबर मुंबई पोलिसांच्या बोट असतील, त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या कंपनीच्या बोट्स असतील, त्याचबरोबर स्थानिक गावकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या ज्या बोट असतील, या बोटच्या माध्यमातून या ठिकाणी जी आहे ती शोध मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे। आणि याच ठिकाणी जी एलिफंटावरनं येणारी जी बोट होती ती बोट या ठिकाणी आली होती आणि त्यावेळेलाच स्पीड बोट जी नेव्हीची स्पीड बोट होती आणि त्या स्पीड बोटमध्ये एकंदरीत 5 जण होते, 5 नेव्हीचे कर्मचारी होते आणि त्या स्पीड बोटच्या अपघातामुळे या ठिकाणी ज्यावेळेला स्पीड बोटने ज्या पद्धतीने जी प्रवाशांची बोट होती त्या प्रवाशाच्या बोटला धडक दिली, या धडकेमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर स्पीड बोटमध्ये जे प्रवासी होते, स्पीड बोटमध्ये जे नेव्हीचे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांपैकी 4 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर त्यापैकी 1 जणाचा उपचार हा रुग्णालयात सुरू आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हेच ते ठिकाण आहे। काल याच ठिकाणी जे आहे ती एलिफंटाला जाताना जो बोटचा अपघात झाला होता आणि याच ठिकाणी हा अपघात जो एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता आणि त्यानंतर तो भीषण अपघात जो आहे आपण पाहिलेला नाही। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे त्या इतर ज्या बोट आहेत त्या बोटच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची शोध मोहीम घेत आहेत। जे 2 बेपत्ता आहेत त्या दोन्ही बेपत्त्यांची शोध घेण्याचं मुंबई पोलीस असतील, त्याचबरोबर नेव्हीचे अधिकारी असतील, त्याचबरोबर स्थानिक जे मासेमारी असतील किंवा मच्छीमार असतील यांच्या माध्यमातून हा शोध सुरू केलेला आहे। सकाळपासूनच हा शोध सुरू असून अजूनपर्यंत कुठलाही बेपत्ता अजून सापडला नाही, मात्र शोध मोहीम जी आहे ते अजूनही या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन कमलेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।